दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहरासा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, फुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी आळवीत जाणे मी जीवन गाणे हे. रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं गायत्री पल्लवीची वाट पाहते आहे आणि पळत पळत पल्लवी घरी पोहोचते. तिला गायत्रीला योगेश्वरबद्दल सांगायचं आहे आणि तिकडे विजयने पल्लवीचा आवाज नको ऐकायला म्हणून गायत्री तिला गप्प करते आणि तिला खोलीमध्ये ढकलते आणि बाहेरून टाळं लावून टाकते. विजय टाळं तोडून खोलीमध्ये जातो आणि आशा गायत्रीला आश्चर्याचा धक्काच बसतो कारण पल्लवी खोलीमध्ये नाही आहे. इकडे बिरजूने पल्लवीला किडनॅप केलं आहे. आता पुढे आशा, इकडे ये. तू इतकी अस्वस्थ का वाटतेस? नाही विजय, कुठे काय, काही नाही. आशा, तुला नानू काही बोलले का? नाही, ते तर काहीच बोलले नाहीत. तर मग तू एवढी अस्वस्थ का वाटतेस? आणि तुझी औषधं कुठे आहेत? अजूनही तुला औषधांची आवश्यकता भासत असेलच ना? हो, आणि मी माझी औषधं घेतली आहेत. आशा, मला खरं खरं सांग, तू सुद्धा एवढी अस्वस्थ वाटते. शिवाय नाना आणि गायत्री आंटी सुद्धा मला इकडे बघून काही खास सुखावलेले नाही वाटत. असं नेमकं काय झालंय? जेव्हापासून इकडे आलोय नाना माझ्याशी नीट बोलतच नाहीयेत. विजय, बोलण्यासाठी वेळ तरी कुठे मिळालाय? ऍक्च्युली विजय, तू चुकीच्या वेळेला आलायस. येण्या अगोदर एक फोन तरी करायचास, मला इन्फॉर्म करायचास ना की तू येतोयस म्हणून. हो आशा, पण त्याने काय फरक पडतोय? विजय, जर आम्ही घरी नसतोच त्यावेळेला मग बघितलंस ना, तू यायच्या थोड्या वेळ आधीच आम्ही आलो होतो. हो, नानांनी मला सांगितलं होतं, पण मी तर या गोष्टीमुळे जरा अस्वस्थ आहे की तुझी अशी अवस्था आहे तरी सुद्धा नाना तुला हे सगळं काही करायला परवानगी देत आहेत. आशा, मी विचार केला होता की इकडे नाना आहेत, गायत्री आंटी आहेत, पल्लवी आहे, सर्व मिळून तुझी खूप काळजी घेत असावेत. पण तू तर इकडे राहून ती सगळी कामं करते ज्याचा कोणी विचार सुद्धा नाही करू शकत. विजय, मी अजिबात काही काम करत नाहीये. सगळ्या कामांची जबाबदारी पल्लवीने घेतली. मी फक्त तिच्या सोबत असते. आता मी घरात एकटी बसून काय करू? मी तर ठरवून टाकलंय, जेव्हा मी इकडनं जाईन तेव्हा परत येताना मम्मी, दीदी आणि पप्पांना सुद्धा बरोबर घेऊनच येईल. पण विजय, असा का विचार करतोयस तू? त्या लोकांना इकडे घेऊन येण्याचा काय उपयोग? आशा, तुला सगळं काही आठवतंय, बस हेच लक्षात नाहीये की तुझं स्वतःचं डोहाळं जेवण व्हायचंय. मग जोपर्यंत सगळी इकडे येणार नाहीत, सगळ्या प्रथा परंपरा पार कशा पाडता येतील? विजय, मम्मींचा पाय फ्रॅक्चर झालाय आणि तुला माझं डोहाळं जेवण सुचतंय? मम्मीच्या पायाच्या फ्रॅक्चरच्या बाबतीत तू विचार नको करूस. तिला जसं मी सांगेन की तुझं डोहाळं जेवण करायचं आहे तेव्हा ती
आपल्या फ्रॅक्चर झालेल्या पायाने सुद्धा चालायला लागेल. आणि मॅडम, मी आईला इकडे गाडीतून घेऊन येणार आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही होणार. मी उद्या सकाळीच नानांशी याबाबतीत बोलतो एकदा. आशा, मला माहिती आहे रात्र खूप झालेली आहे, पण एक चहा मिळू शकतो का? खूप तलब लागली आहे मला. पटकन आणते. बाबा, मला तर काहीच समजत नाहीये. अगं, मला तर सगळं काही समजलंय बाळा. हा, आता समजायला थोडा वेळ लागला नक्कीच, पण मला सगळं काही कळलंय. कोण चूक आहे, कोण बरोबर आहे, याबद्दल काहीच सांगता नाही येणार मला. मला कळत नाही की एवढा मोठा त्याग कसं काय करू शकतं कोण. एवढा मोठा त्याग कोण कसं काय करू शकतं, नाही का? आणि मग या लोकांचे लई उपकार आहेत माझ्यावर, त्यामुळे जर यांच्यासाठी जर जीव द्यावा लागला ना, तर मी जरूर देईन. माहितीये बाबा, जर आशाताई आणि पल्लवीताई नसत्या तर माहित नाही आतापर्यंत मी कुठे पोहोचले असते. मला अशा जागी पाठवलं गेलं असतं जिथून कदाचित मी कधीच परत नसते येऊ शकले. बस चंदा, एक गोष्ट माहीत करून घ्यायची की ही पल्लवी आपली गेली कुठे, निघून कुठे गायब झाली ती. मला तिला शोधून आणायचंय, काय करून तिला शोधून आणायचंय बघ. पण बाबा, रात्रीची वेळ आहे, गावचं वातावरण आहे, शिवाय पल्लवीताई तर गावातल्या रस्त्यांबाबत पूर्णपणे अनोळखी आहेत. पण बाबा, मला आणि तुम्हाला तर गावातल्या प्रत्येक गल्लीबोळ्याबद्दल माहिती आहे. मग चला ना, आपण दोघं मिळून पल्लवीताईला शोधून आणू. हा बेटा, आपण दोघं नक्कीच जाऊया, शोधूया नक्की अंधारात. आपण एका गोष्टीची काळजी घे बरं का, की विजयरावांची नजर तिच्यावर पडता कामा नये. अहो बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. जर पल्लवीताई मला सापडलीच तर मग मी पल्लवीताईला अशा प्रकारे घेऊन येईन की विजय दादांची नजर तिच्यावर पडूच शकणार नाही. शाबास ग पोरी. मालक लई दुःखी आहेत, लई अस्वस्थ आहेत ना. हा, मी त्यांना भेटून येतो जरा. हा, मग जाऊ आपण दोघं. बाबा, आधी थोडं जेवून तर घ्या. हा का, नंतर जेवतो की मी. आता आपल्या मालकांना भेटणं जास्त महत्वाचं आहे. काय झालं बाळा, एवढी अस्वस्थ कायस? मावशी, आशा, नानू, जुगनू काका त्या गुंडांच्या अड्ड्यावर गेलेत. ते लोक वाईट कृत्यांव्यतिरिक्त दुसरं काही नाही करत. ते खूप खतरनाक लोक आहेत. कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतात, ते काही सुद्धा करू शकतात. मावशी, शांत हो, तू बस बघू. चिंता नको करूस बाळा, ते एकटे गेलेत हे खरंय, पण तिकडे पोलीस सुद्धा तर येतील ना. तुला नाही माहित मावशी, मागच्या वेळेला जेव्हा आशा, नानू त्या समीरला भेटायला गेले होते तेव्हा पोलीस तिकडे उशिरा पोहोचले. शिवाय तिकडे समीरला थांबवून ठेवणं आशा करता खूप अवघड झालं होतं. त्यावेळी ती किती अस्वस्थ झाली होती. एवढं का घाबरतेस पल्लवी? मावशी, मला भीती तर वाटणारच ना. सुंदर वर्मा तर फक्त त्यांच्याबद्दल माहिती काढत होता, तर त्या लोकांनी सुंदर वर्माला मारून टाकलं. आणि पोलिसांना आजपर्यंत याचा शोध नाही लागला की सुंदर वर्माचा खूनी कोण होता. एवढे खतरनाक लोक आहेत ते सर्व. मावशी, आशाने तिकडे जायलाच नाही पाहिजे होतं. आशा तिथे का म्हणून गेली? नाही, हा योगायोग आहे पल्लवी. बाबांना तर वाटत होतं की ह्या प्रकरणात भाईजींना पण सामील करून टाकायचं, म्हणजे ते काही मदत करू शकतील. पण तेही यावेळी गावाच्या बाहेर आहेत. आता योगायोगच असा आहे तर कुणी काय करणार? मावशी, हा योगायोग बघूनच तर भीती वाटते मला. कसा योगायोग आहे? आपण भाईजींना आधी सर्व काही सांगून टाकायला पाहिजे होतं. भाईजीने आपली थोडी तरी मदत केली असती. आज आशा आणि नानूंना अशा प्रकारे तिथे जावं नसतं लागलं ना. पण आता काय करता येणार आहे पल्लवी?
ते लोक तर तिकडे गेलेत ना? नाही मावशी, ते लोक अजून तिकडे पोहोचले नसतील आणि कदाचित भाईजी सुद्धा आतापर्यंत घरी पोहोचले असतील. मला वाटतंय आपण या बाबतीत भाईजींना सांगून टाकायला हवं. हे काय बोलतेस तू? तू समजून घेण्याचा प्रयत्न कर मावशी. आशा आणि नानू मला तिकडे घेऊन नाही गेले, नाहीतर माझी काळजी थोडी कमी झाली असती. पण इथे राहून मात्र डोक्यात फक्त त्या लोकांचेच विचार घोळतायत. मावशी, आपल्याला कोणाचीही मदत मिळेल ना, आपण ते घेऊया. नाहीतर असं नको व्हायला की नानू आणि आशा त्या लोकांच्या तावडीत सापडलेत आणि आपण काहीच नाही करू शकलो. असं मुळीच नाही होणार आहे पल्लवी. तू उगाचच घाबरतेस बाळा. आशा आणि बाबांनी यासाठी मोबाईल बंद केला असावा की कोणाचा फोन येऊ शकतो, बेल वाजू शकते. धीर धर तू, सगळं काही चांगलं होईल. आता तू आराम कर बघू, ठीक आहे? माहित नाही काय होईल. आशाने तिकडे जायलाच नाही पाहिजे होतं. आशा तिथे का म्हणून गेली? अगं आशा बेटा, तू इथं काय करतेस? तू तर विजय रावांजवळ असायला हवं ना. जुगनू काका, विजय झोपला आत्ताच. तुम्हाला माहितीये, जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा पल्लवी खूप अस्वस्थ होती. हा विचार करून की जर भाईजींना माहिती असतं तर त्यांची माणसं आमच्या बरोबर गेली असती, आम्ही एकटे पडलो नसतो. हे काय बोलतीस? हो जुगनू काका, मोठ्या मम्मीने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला की आम्ही एकटे नाही आहोत, पोलीस आमच्या बरोबर आहेत. तरी सुद्धा ती समजून घेत नव्हती. ती तेवढीच अस्वस्थ होती, तेवढीच बेचैन होती. म्हणजे असं तर नसेल ना बेटा की पल्लवी जी आहे ती मदत मागायला भाईजींकडे निघून गेली असावी? काका, जर पल्लवी घरातून बाहेर पडली असेल तर भाईजींच्या घराव्यतिरिक्त कुठेही नाही जाऊ शकत. आता फक्त प्रश्न हा आहे की जर ती भाईजींच्या घरी गेली होती तर मग परत आल्यावर एवढी घाबरी घुबरी का झाली होती? पण पल्लवीला तर तुम्ही लोकांनी पाहिलं होतं ना? हो जुगनू काका, पण त्यावेळी आम्ही तेवढं लक्ष दिलं नाही. असं वाटत होतं की कुठून तरी पळत पळत आली असेल. जुगनू काका, रस्त्यात तिच्या बरोबर काही दुर्घटना तर झाली नसेल ना? खरंच खरंच मला हे कळलं असतं की पल्लवी बेटा कुठं गेली होती आणि कुठून परत घरी येत होती. जुगनू काका, नानू भाईजींना भेटायलाच गेलेत. तिथूनच काहीतरी कळेल आपल्याला. बरं, आता तू ना चिंता करू नको, सगळं काही चांगलं होईल. रात्र झाली खूप जास्त, झोप शांतपणे. हे भाईजी, भाईजी, ती पोरगी काही बोलली की कोणाकोणाला सांगितलं तिने आपल्याबद्दल? नाही ना ओ भाईजी, ती मुलगी खूपच हुशार आहे. हे काय? बाहेर हवा खूप जोरात आहे ना भाईजी, आणि समोरच कडुनिंबाचं झाड आहे, त्यामुळे कदाचित काही पानं पडली असतील. आणि मी पल्लवीकडून काढून घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती अशी आहे की ऐकायलाच मागत नाही. मारून टाकायचा ना तिला. पण नाही, तिला जीवन ठेवणं पण गरजेचं आहे. हे माहीत करून घेणं गरजेचं आहे की तिने आपल्या घरच्या लोकांना आपल्या बाबतीत बोलली आहे का नाही. बोलली तर असणारच भाईजी. जेव्हा ती स्वतःच्या घरी जाईल तेव्हा जे काही तिनं पाहिलंय ते सांगणार नाही. हे कसं काय होऊ शकतं? हा, पण एक गोष्ट विचित्र वाटली भाईजी. ती कोणती? जेव्हा आम्ही तिच्या घरी गेलो होतो ना, तेव्हा खूप वेळ बाहेर उभं राहून तिची वाट बघत राहिलो, तरी पण ती नाही आली. मला संशय आला की कुठं असं तर नाही की ती आधीपासूनच आतमध्ये निघून गेली असावी.
म्या लपत लपत मागच्या रस्त्याने खिडकीकडे पोहोचलो आणि आश्चर्यचकित झालो बघून की खिडकी उघडी आहे पण हे कसं होऊ शकतं? आणि पल्लवी गपचूप बसलेली आहे. गपचूप बसून होती? याला म्हणायचं तरी काय? म्हणजे व्हायला तर पाहिजे तर हे बिरजू की घरी पोहोचल्याबरोबर आपल्याबद्दल ती सगळं बोलली असती आणि घरामध्ये हलका लोळ माजला असता. तेच तर सांगायचं ना भाईजी. घरामध्ये भयान शांतता होती, एकदम सारं कसं शांत शांत. म्या गपचूप जाऊन तिचं तोंड दाबून तिला घेऊन आलो. कुठूनही घरामध्ये कुणाचाही आवाज येत नव्हता. अरे हे कसं काय होऊ शकतं? आपल्याबद्दल सगळं काही कळल्यावर सुद्धा ती पोरगी आपल्या घरात आपलं तोंड बंद नाही ठेवू शकत. तुम्ही बरोबर बोलताय भाईजी. खरं तर आता हे माहित करून घेणं गरजेचं आहे की तिनं तुमच्याबद्दल इतरांना काय सांगितलेलं आहे. तिला तोपर्यंत जिवंत ठेवणं आपला नाईलाज आहे. पण हे कळणार कसं आपल्याला बिरजू? का तिच्या घरातल्यानं आपल्याबद्दल कळलंय का नाही? नाही असं नको व्हायला की आपलं सगळं वाट बघत बसू आणि तिच्या घरातल्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतील आणि आपलं पितळ उघडं करतील. भाईजी, एक वार तुम्ही त्या मुलीच्या घरी जाऊन या. जायला तर काही कारण मिळू शकतं तुम्हाला. मग तुम्हाला त्या लोकांचे रंगढंग बघून नक्कीच समजेल की त्यांना तुमच्याबद्दल काही कळलंय का नाही. या येळेला कोणाला असं? अहो असं तर नाही भाईजी की पल्लवीने नानांना तुमच्याबद्दल सगळं काही सांगितलंय आणि ते पोलिसांना घेऊन आले असतील. एक काम कर, तू जाऊन दार उघड, मी आज जातो. रेखा ही भाग्याची. या या बसा ना. नाही नाही, मी ठीक आहे. भाईजींना बोलवाल जरा. भाईजी, भाईजी. अरे काय झालं बाबा बिरजू? एवढ्या रात्री मला का त्रास देतोय? भाईजी नमस्कार. नमस्कार नमस्कार. भाईजी, खरं तर पल्लवी माहित नाही कुठे निघून गेले ते. मला वाटलं की ती तुम्हाला भेटायला तर नसेल आली इथे. पल्लवी? नाही, इथं तर नाही आली. नाही आली? ती तर या गावात आणखी कोणाला ओळखत सुद्धा नाहीये. त्यामुळेच तर मला वाटलं की ती तुम्हालाच भेटायला आली असेल. खूप अस्वस्थ झालोय मी हा विचार करून की कुठे गेली असेल. तुम्ही त्रास नका करून घेऊ. या बसा इकडे. नमस्कार बाबा. नमस्कार. हा, मला सांगा नेमकं काय झालं? अहो, खरी गोष्ट तर अशी आहे की जुगनूच्या मुलीला चंदाला वाचवण्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी होती. पण कळलं की तुम्ही शहरात गेलात म्हणून. होय? आशा आणि पल्लवीने त्या टोळीची माहिती मिळवली होती. आणि तुम्हाला हे कळल्यावर खुशीच वाटेल की चंदाबरोबर जेवढ्या मुली होत्या ना त्या सर्वांना सोडवलंय. आणि त्यांचा जो सरदार होता ना तो सुद्धा पकडला गेलाय. ही तर खूपच आनंदाची बातमी आहे. हो, पण अचानक पल्लवी कुठे गायब झाली ह्या गोष्टीमुळे आम्ही थोडे अस्वस्थ झालो. कुठं गायब होऊ शकते ती पण या येळेला? तुम्ही लोकांनी ज्या टोळीला पकडलंय ना, कदाचित त्याच टोळीच्या लोकांनी पल्लवीचं अपहरण तर केलं नसेल. असे लोक खूप खतरनाक असतात बाबा. अगं तू ऐकलं नाहीस? सरदार पकडला गेलाय म्हणून. तर मग आता राहिलं कोण आणखी? तुम्ही सगळं व्यवस्थित सांगा की नेमकं काय झालंय. भाईजी, जेव्हा आम्ही घरी पोहोचलो ना तेव्हा ती कुठेतरी गेली होती. कुठं गेली होती? याचा अर्थ गेल्यावर परतलीच नाही घरी? खरं म्हणजे परत घरी आली होती. परत आली होती? मग काहीतरी सांगितलं असेल. कुठं गेली होती, कोणाला भेटायला गेली होती, काय कामानिमित्त गेली होती? खरं तर जेव्हा ती परत आली होती तेव्हा आम्हाला बोलण्याची संधीच नाही मिळाली. ती सरळ तिच्या खोलीमध्ये निघून गेली आणि थोड्या वेळाने जेव्हा आम्ही खोलीमध्ये भेटायला गेलो ना तेव्हा ती खोलीमध्ये नव्हतीच कुठे. अरे खोलीतून कुठं गेली असेल? हेच तर समजत नाहीये भाईजी. गावात तर आणखी कोणाला ती ओळखतही नाही. यासाठी मला वाटलं की कदाचित ती तुमच्याकडे आली असेल. नाही हो, पल्लवी तर इथं नाही आली. तुम्ही असं करा, गावात तिला आणखी कुठे शोधायचा प्रयत्न करा. म्हणजे कळतच नाही मला की हा मामला काय आहे.
हे पूर्ण प्रकरण काय आहे? यापेक्षा तर हे बरं होईल की तुम्ही जाऊन पोलिसात तक्रार करून टाका. हो, हो, सकाळपर्यंत आम्ही पल्लवी येण्याची वाट बघू, नाहीतर पोलिसात तक्रार नोंदवावीच लागेल आम्हाला. होय. मी आता ACP साहेबांशी बोलून घेतो. ठीक आहे, बरं मी निघतो आता. नमस्कार. नमस्कार. सुखी राहा. तू जा, झोप जा. भाईजी आता काय करायचंय? नाही म्हणजे असं तर नाही की कोणी तुमच्याशी पुन्हा काही खेळ खेळत या. पल्लवीनं घरी जाऊन ओरडून ओरडून सगळ्यांना सांगून टाकलं असेल तुमच्याबद्दल. होऊ शकतं की आपल्या विरोधात कोणी खेळ खेळत असेल, त्याच्यामुळे त्याला जिवंत ठेवणं गरजेचं आहे. आधी समजूत दे की हा मामला काय आहे. रेखा ही भाग्याची. गायत्री. बाबा काय झालं? पल्लवीचा काही पत्ता लागला? नाही बेटा, काहीच नाही कळलं अजून. एक भाईजींचं घर हीच जागा होती जिकडे ती जाऊ शकत होती, पण इथून निघाल्यानंतर ती तिकडेही गेलेली नाही. कुठे गेली असेल मग? तेच तर समजत नाहीये ना मला. आणि एवढ्या रात्री तिला शोधायचं म्हटलं तर शोधायचं कुठे? तिकडे विजय घरी आलेला आहे, त्याची भीती मनात आहेच की जर त्याला हे सगळं कळलं तर मग काय होईल समजतच नाहीये. विजयच्या भीतीने ना काही विचार करता येतोय ना काही करता येतंय. खरं बोलताय तुम्ही बाबा. विजयला सुद्धा आत्ताच यायचं होतं इकडे. पण आधी पल्लवी कुठे गेली होती? आपण घरी यायच्या आधी पल्लवी कुठेतरी गेली होती ना. मग ती जेव्हा परत आली तू विचारलं नाहीस की ती कुठे गेली होती, कुणाला भेटायला गेली होती? हो, मी आणि आशा बोलतच होतो जेव्हा पल्लवी परत आली होती. खूप घाबरलेली होती आणि धाप लागली होती. काही सांगायचं होतं तिला बाबा. खूपच घाबरलेली होती आणि अस्वस्थ होती. मी विचार केला तिला विजयच्या येण्याबद्दल कळलं असावं म्हणून लगेचच मी तिला आत घेऊन गेले आणि बाहेरून कुलूप लावून टाकलं. मी विचार केला थोड्या वेळाने बोलीन तिच्याशी. पण मग काय सांगायचं असेल पल्लवीला? माहित नाही बाबा, हे विचारण्याची तर कोणती संधीच नाही मिळाली ना. मनामध्ये तर ही भीती होती की आता विजयने तिला ह्या अवस्थेत बघितलं तर. बेटा, तिला काय सांगायचं होतं हे तर आपल्याला समजेलच, पण त्याआधी आपल्याला ह्याची माहिती काढायची आहे की ती गेली कुठे होती आणि आली कुठून होती. मी तोच विचार करून अस्वस्थ झाले बाबा की मी त्याच वेळी आत जाऊन तिच्याशी बोलायला पाहिजे होतं त्याबद्दल. ती कुठून तरी पळत पळत आली होती म्हणूनच तिला इतकी धाप लागली होती. खरंच त्याच वेळी मी तिला विचारलं असतं तर. गायत्री बेटा, मला माहित नाही असं का वाटतंय की पल्लवी कोणत्या अडचणीत तर सापडली नाही. तेव्हा असं काही होऊ नये म्हणजे झालं. बाबा माहितीये, ती तर तुम्हा दोघांसाठी जास्त अस्वस्थ होती की तुम्ही दोघं एकटे आहात तिकडे. ती तर मला सांगत होती की मी भाईजींकडे जायला पाहिजे मदतीसाठी, म्हणजे ते त्यांची माणसं घेऊन तिथे जाऊ शकतील. तू काय म्हणालीस मग? मी तिला सांगितलं की तू त्रास करून घेऊ नकोस. मी तिला समजावलं की तुम्ही आणि आशा नक्की परत याल. असं म्हणायचंय तुला की त्याच्यानंतर पल्लवी इथून बाहेर गेली? बेटा, म्हणजे असं तर नाही ना की जेव्हा तू भाईजींकडे जायला नकार दिलास तेव्हा पल्लवी स्वतःच त्यांना भेटायला निघून गेली असावी? होऊ शकतं, पण जोपर्यंत सत्य काय ते कळत नाही तोपर्यंत कसं काही बोलता येईल. मला वाटतंय बेटा की पल्लवी भाईजींना भेटलीच नाही. जर भेटली असती तर त्यांनी नक्कीच सांगितलं असतं. याचा अर्थ असा झाला की वाटेत जातानाच पल्लवी सोबत एखादी दुर्घटना झाली असावी, ज्यामुळे ती घाबरून पळत घरी आली असावी. कोणास ठाऊक, काहीच समजत नाहीये बाबा नेमकं काय घडलंय. पल्लवी कुठे गेली होती, कुठून परत आली होती आणि मग कुठे निघून गेली? बेटा, हीच तर खरी गुंतागुंत आहे. आणि ही सगळी समस्या विजयच्या येण्यामुळे उभी ठाकली. नाहीतर मग पल्लवीला खिडकीतून बाहेर पडण्याची काय गरज होती सांग ना मला. आता काय करायचं बाबा? बेटा, आता तर मला हेच वाटतंय की उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जर सकाळपर्यंत काहीच कळलं नाही आपल्याला तर पोलिसांची मदत तर घ्यावी लागेलच. ठाऊक नाही माझी मुलगी कुठे आहे. परमेश्वरा, आमची पल्लवी जिथे कुठे असेल तिकडे सुखरूप ठेव.
जर यावेळी तुमचा प्रयत्न अयशस्वी झाला तर तुम्हाला सुद्धा मी माझ्या जवळ घेऊन येईन. काय बरडतोयस तू? काय ते नीट लक्षात घ्या भाईजी. असं नको व्हायला की मी तुरुंगामध्ये खडी फोडत राहीन आणि तुम्ही आरामात बाहेर फिरत राहा. न्यायालयाला हे समजावणं सोपं गेलं असतं की आपण गुलशनला रंगेहात पकडलेला आहे. म्हणजे न्यायालय हे नाही मान्य करणार की तुम्ही गुलशनला त्या जागेवरून अटक केली आहे जिथे चंदा बरोबर सगळ्या मुली उपस्थित होत्या? न्यायालयात आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज पडेल.